माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. पर्यावरण दृष्ट्या अत्यंत संवेदनशील व संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित असलेल्या माथेरानमध्ये नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. माथेरान येथील भूखंड क्रमांक MP99 वरील अलेक्झांडर हॉटेलमध्ये मॉनिटरिंग कमिटी आणि हेरिटेज कमिटीच्या पूर्व परवानगीशिवाय अतिरिक्त व अनियमित बांधकाम सुरू असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार आणि नगरसेवक सचिन दाबेकर यांनी माथेरान नगर परिषदेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की माथेरान हे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित असल्याने येथे नवीन बांधकामास परवानगी नसून केवळ जुन्या संरचनांच्या किरकोळ दुरुस्तीला अत्यंत कडक अटी व शर्तीनुसार परवानगी दिली जाते. अशा परिस्थितीत मॉनिटरिंग कमिटी व हेरिटेज कमिटीची आवश्यक मंजुरी न घेता अलेक्झांडर हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिनांक 26 सप्टेंबर 2025 अन्वये किरकोळ दुरुस्तीची परवानगी दिली. मात्र ही परवानगी देताना मॉनिटरिंग कमिटी किंवा हेरिटेज कमिटीची मंजुरी घेण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित परवानगीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की संबंधित परवानगीचा आधार असून प्रत्यक्षात अतिरिक्त बांधकाम करण्यात येत आहे. तसेच हॉटेल परिसरात अनधिकृतपणे झाडे तोडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय अलेक्झांडर हॉटेल परिसरालगत जंगल क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे मोठे तंबू उभारण्यात आल्याचे निवेदनात म्हटले असून यामुळे पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सुरू असलेले अनधिकृत काम तातडीने थांबवावे, नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेल्या परवानगीची चौकशी करावी, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार आणि नगरसेवक सचिन दाबेकर यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. नमस्कार. अलेक्झांडर हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाबद्दल मी गेल्या 4-5 दिवसापूर्वी माननीय चीफ ऑफिसर माथेरानचे यांना एक तक्रारी अर्ज केला होता. या अर्जामध्ये मी असं नमूद केलं होतं की अलेक्झांडर हॉटेलला जे काम चालू आहे त्याचं तुम्ही परमिशन दिलेलं आहे का, आणि कुठल्या परमिशनच्या आधारे एवढं मोठं काम होतं आहे याचं तुम्ही मला उत्तर द्या. परंतु सीओनी कुठल्याही प्रकारचं मला आत्तापर्यंत उत्तर पण दिलं नाही आहे आणि तिथे काम हे फुल स्पीडमध्ये आत्ताच्या ह्याच्यामध्ये चालू आहे. तर तिथं आम्ही पाहणी केली असताना तिथे मोठमोठे खड्डे केलेले आहेत. कदाचित ते स्विमिंग पूलचं काम चालू असेल आणि जवळजवळ 25 ते 30 रूमचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. मला सीओला एकच सांगणं आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचा तक्रारी अर्ज आलो तर ते काम तत्काळ त्यांनी थांबवलं पाहिजे होतं. परंतु अनेक आम्ही तक्रारी करूनसुद्धा सीओनी यावरती कुठलंही ॲक्शन घेतलं नाही. मागच्या वेळेस आमच्या सभागृहामध्ये पण तिथले टेन हटवण्याबद्दल चर्चा झाली होती आणि टेनच्या जागेवरती त्यांनी शेड केलेलं पत्र्याचं ते त्वरित हटवण्यासाठी आमची एक मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये त्यांना आम्ही सूचना केल्या होत्या आणि त्या सूचनेचं पालनसुद्धा सीओ साहेब करणार होते. परंतु अद्याप जवळजवळ 3-4 महिने झाले कुठल्याही प्रकारची तिथे कारवाई केलेली नाही आहे. ही कारवाई का केली नाही याचा प्रश्न आम्हाला सीओला विचारायचा आहे आणि सीओने त्याचं उत्तर लवकरात लवकर द्यावा. जर त्यांनी उत्तर दिलं नाही तर आम्ही पूर्ण नगरपालिकेचा स्टाफ घेऊन घटनास्थळाची पाहणी करणार आणि त्यावरती त्वरित कारवाई करण्याचे आमची मागणी असणार आहे.
ते आम्ही बघितलं त्यानंतर तर तिथं वृक्षतोड पण खूप प्रमाणात झालेली आहे. आता फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथं जाऊन ते सगळं पाहणी केली पाहिजे आणि कुठलंही काम करताना हेरिटेजची मान्यता लागते, मॉनिटरिंगची मान्यता लागते. तशी काय मान्यता त्यांनी घेतलेली आहे का? आणि जरी मान्यता घेतली असेल त्याचा एक टाईम पिरियड असतो वर्षाचा, 6 महिन्याचा. परंतु अशी कुठलीही गोष्ट आमच्या निदर्शनात आत्तापर्यंत आलेली नाही. तर त्याचीही चौकशी करणार आहोत आम्ही.